कल्पना करा की ज्या आजारांमुळे आपल्याला सर्वात जास्त भीती वाटते ते आजार अटळ नसतील. ते फक्त वाढत्या वयामुळे होणारे नसतील आणि पूर्णपणे आपल्या नशिबावर किंवा जीनवर अवलंबून नसतील. कल्पना करा की हे बहुतेक आजार आपल्या रोजच्या सवयींमुळे होत असतील, विशेषतः आपण दररोज जे खातो त्यामुळं. हाऊ नॉट टू डाय हे पुस्तक याच कल्पनेवर आधारलेले आहे. हे पुस्तक कुठल्याही जादुई गोळीबद्दल, झटपट उपायांबद्दल किंवा विचित्र डाएटबद्दल नाही. हे पुस्तक विज्ञानाच्या आधारावर सांगते की आज जगात मृत्यूची प्रमुख कारणे ठरणारे आजार मोठ्या प्रमाणावर आपल्या जीवनशैलीमुळे होतात आणि त्या जीवनशैलीत सर्वात मोठी भूमिका आपल्या आहाराची असते. या पुस्तकाचे लेखक डॉक्टर मायकल ग्रेगर सांगतात की हृदयरोग, कॅन्सर, स्ट्रोक, डायबिटीज आणि फुफ्फुसांचे आजार हे आधुनिक समाजातील मृत्यूची प्रमुख कारणे आहेत. यांना लाईफस्टाईल डिसीजेस असे म्हटले जाते, कारण हे आजार एखाद्या जंतू संसर्गामुळे किंवा अपघातामुळे नाही, तर वर्षानुवर्षे चाललेल्या सवयींमुळे होतात. जीन काही प्रमाणात भूमिका बजावतात, पण खरा ट्रिगर आपली जीवनशैली असते आणि जीवनशैलीमध्ये सर्वात जास्त प्रभाव आहाराचा असतो. हृदयरोगावर पुस्तक विशेष भर देते, कारण तो मृत्यूचे क्रमांक 1 कारण आहे. हृदयरोग म्हणजे हळूहळू रक्तवाहिन्या बंद होण्याची प्रक्रिया. काळानुसार कोलेस्ट्रॉल आणि चरबी रक्तवाहिन्यांच्या आत साचते, ज्यामुळे रक्तप्रवाह कमी होतो. एखाद्या क्षणी ही साचलेली थर फुटते आणि हार्ट अटॅक होतो. ही प्रक्रिया अचानक होत नाही. यामागे मुख्य कारण LDL कोलेस्ट्रॉल असते, जे प्रामुख्याने मांस, दूध, चीज, अंडी अशा प्राणीजन्य पदार्थांतून येते. जगातील ज्या समाजांमध्ये लोक फार कमी किंवा अजिबात प्राणीजन्य अन्न खात नाहीत, तिथे हृदयरोग फारच दुर्मिळ असतो. काही ठिकाणी हार्ट अटॅक जवळजवळ होतच नाही. पुस्तकात असे अभ्यास दिले आहेत की गंभीर हृदयरोग असलेल्या लोकांनी जेव्हा पूर्णपणे वनस्पती आधारित, कमी फॅट असलेला आहार स्वीकारला, तेव्हा त्यांची छातीतली वेदना कमी झाली, रक्तवाहिन्यांची स्थिती सुधारली आणि भविष्यातील हार्ट अटॅकचा धोका खूपच कमी झाला. यावरून हे स्पष्ट होते की हृदयरोग केवळ टाळता येतो असे नाही, तर अनेक वेळा उलटाही करता येतो. कॅन्सरबद्दल बोलताना पुस्तक सांगते की कॅन्सर हा एक आजार नसून अनेक आजारांचा समूह आहे. जेव्हा शरीरातील पेशी नियंत्रणाबाहेर वाढू लागतात, तेव्हा कॅन्सर होतो. आहाराचा कॅन्सरवर अनेक प्रकारे परिणाम होतो. काही पदार्थ शरीरात सूज वाढवतात आणि कॅन्सरला चालना देतात, तर काही पदार्थ शरीराचे संरक्षण करतात. प्रोसेस्ड मांस आणि लाल मांस यांचा अनेक प्रकारच्या कॅन्सरशी संबंध आढळतो. जास्त तापमानावर शिजवलेल्या मांसात कॅन्सर निर्माण करणारी रसायने तयार होऊ शकतात. याच्या उलट फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि कडधान्ये फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि हजारो संरक्षणात्मक घटकांनी भरलेली असतात. फायबर विशेषतः पचनसंस्थेच्या कॅन्सरपासून संरक्षण करते. ते आतडी स्वच्छ ठेवते आणि हानिकारक घटक शरीरात जास्त वेळ राहू देत नाही. याशिवाय फायबर चांगल्या आतड्यातील जीवाणूंना पोषण देते, जे शरीराच्या संरक्षणात महत्त्वाची भूमिका बजावतात. स्ट्रोक हेही मृत्यूचे एक मोठे कारण आहे आणि त्याची कारणेही हृदयरोगासारखीच असतात. उच्च रक्तदाब हा यामधील सर्वात मोठा धोका आहे. जास्त मीठ, प्रोसेस्ड अन्न आणि प्राणीजन्य पदार्थ रक्तदाब वाढवतात, तर फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्य रक्तदाब कमी करण्यात मदत करतात. वनस्पतींमधून मिळणारे पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स रक्तवाहिन्यांना आराम देतात. डायबिटीज, विशेषतः टाईप 2 डायबिटीज, हा देखील थेट आहाराशी जोडला गेला आहे. हा आजार फक्त साखर खाल्ल्यामुळे होत नाही, तर इन्सुलिन रेझिस्टन्समुळे होतो. जेव्हा शरीरातील पेशींमध्ये जास्त चरबी साठते, तेव्हा त्या इन्सुलिनला प्रतिसाद देत नाही. ही चरबी प्रामुख्याने जास्त फॅट असलेल्या आहारातून येते, विशेषतः प्राणीजन्य चरबीमधून. जे लोक वनस्पती आधारित आहार घेतात, त्यांच्यात डायबिटीसचे प्रमाण खूपच कमी आढळते. अनेक प्रकरणांमध्ये डायबिटीसचे रुग्ण जेव्हा पूर्णपणे वनस्पती आधारित आहार स्वीकारतात, तेव्हा त्यांची साखर नियंत्रणात येते, औषधांची गरज कमी होते आणि कधीकधी आजार उलटाही होतो. यामुळे डायबिटीज हा कायम वाढतच जाणारा आजार आहे, ही समजूत चुकीची ठरते. पुस्तक फुफ्फुसांचे आजार, किडनीचे आजार, मेंदूचे आरोग्य आणि ऑटो इम्यून आजारांचाही उल्लेख करते. या सर्वांमध्ये सूज हा एक महत्त्वाचा घटक असतो. चुकीचा आहार शरीरात कायमची सूज निर्माण करतो, तर वनस्पती आधारित आहार सूज कमी करतो. हे पुस्तक अनेक सामान्य गैरसमजही दूर करते. उदाहरणार्थ प्रोटीनबद्दलची भीती. प्रत्यक्षात प्रोटीनची कमतरता फारच दुर्मिळ असते. डाळी, हरभरा, राजमा, संपूर्ण धान्य आणि सुकामेवा पुरेसे प्रोटीन देतात. कॅल्शियमबाबतही हे स्पष्ट केले जाते की जास्त दूध प्यायल्यानेच हाडे मजबूत होतात असे नाही. अनेक वनस्पतींमध्येही कॅल्शियम आढळते. एकमेव आवश्यक सप्लिमेंट म्हणजे व्हिटॅमिन B12, जे वनस्पती आधारित आहारावर असणाऱ्यांनी घ्यावे असे सांगितले जाते. ही कोणतीही मोठी अडचण नाही, तर एक सोपा आणि सुरक्षित उपाय आहे. या पुस्तकाचा एक अत्यंत महत्त्वाचा मेसेज म्हणजे परफेक्ट असणे गरजेचे नाही. पॅटर्न महत्त्वाचा असतो. बहुतांशी वेळा योग्य अन्न खाल्ल्यानेही मोठा फायदा होतो. शरीरात स्वतःला बरे करण्याची अद्भुत क्षमता असते, फक्त त्याला योग्य वातावरण मिळाले पाहिजे.
हे पुस्तक वैद्यकीय व्यवस्थेवरही टीका करते, जी आजार झाल्यानंतर उपचारांवर जास्त भर देते, आजार होऊ नये यावर नाही. औषधे महत्त्वाची आहेत, पण मूळ कारणांवर काम करायचे असेल तर जीवनशैलीत बदल आवश्यक आहे. शेवटी मेसेज पूर्णपणे स्पष्ट आहे. बहुतेक गंभीर आजार टाळता येऊ शकतात. जीन आपले नशीब ठरवत नाहीत. आपण दररोज जे खातो ते आपले भविष्य घडवते. आपण अमर होऊ शकत नाही, पण अनावश्यक वेदना, आजार आणि लवकर होणारा मृत्यू नक्की टाळू शकतो. हाऊ नॉट टू डाय हे पुस्तक मरण टाळण्याबद्दल नाही, तर चांगले जगण्याबद्दल आहे. जास्त काळ जगणे, कमी औषधे, अधिक ऊर्जा आणि चांगल्या दर्जाचे आयुष्य. हे पुस्तक आपल्याला आठवण करवते की आपल्या आरोग्याची किल्ली आपल्या हातात आहे आणि प्रत्येक जेवण हा एक पर्याय असतो, स्वतःला बरे करण्याचा किंवा हळूहळू नुकसान करण्याचा. जर तुम्हाला कधी वाटले असेल की खरंच आहाराचा इतका मोठा परिणाम होतो का, तर या पुस्तकाचे उत्तर आहे हो, नक्कीच. तुम्ही सर्व काही नियंत्रणात ठेवू शकत नाही, पण तुम्हाला वाटते त्यापेक्षा खूप काही तुमच्या हातात आहे आणि तिथूनच एका चांगल्या, दीर्घ आणि निरोगी आयुष्याची सुरुवात होते. जर तुम्हाला हवे असेल तर मी हे 10 ते 12 मिनिटांच्या शॉर्ट यूट्यूब स्क्रिप्टमध्ये, मराठी व्हॉइस ओव्हरसाठी अधिक नैसर्गिक भाषेमध्ये किंवा रील्स आणि शॉर्ट्ससाठी भागांमध्ये विभागूनही करून देऊ शकतो.